नमस्कार मित्रांनो, हे शिवराज्याभिषेकाचं 350 वर्ष आहे. या अनुषंगाने गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत शासकीय स्तरावरून विविध संस्थांच्या पातळीवरून महाराजांच्या विचारांचा जागर केला जाते. आज आपल्या अनेक समस्यांची उत्तरं नव्हे, सर्वच समस्यांची उत्तरं महाराजांच्या चरित्रात आपल्याला मिळतात. अनेकांप्रमाणे मीही महाराजांचा एक सेवक, एक मावळा स्वतःला मानतो आणि या अनुषंगाने महाराजांनी मला माझ्या जीवनासाठी ज्या विविध प्रेरणा दिल्यात त्या मी माझ्या जीवनात वापरल्या, अवलंबल्यात. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याशी त्या शेअर करू इच्छितो. मी अगदी सुरुवात त्यांनी त्यांच्या वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सवंगड्यांसह जी शपथ घेतली, एक संकल्प सोडला होता, तिथून करूया. जीवनामध्ये संकल्पाचं फार मोठं महत्त्व आहे. एक हिंदी चित्रपट आहे आणि त्या हिंदी चित्रपटामध्ये एक वाक्य आहे, किसी चीज को अगर तुम दिल से मांगो तो पूरी कायनात उसे तुम्हें दिलाने में जुट जाती है. मित्रांनो, हे यासाठी आहे, हे उदाहरण यासाठी दिलं गेलं आहे की जीवनामध्ये मनापासून केलेली कोणतीही गोष्ट हा एक संकल्प असतो. आपण ज्या काही क्षेत्रात काम करत असतो, जे काही काम करत असतो ते मनापासून करणं, याला फार महत्त्व आहे. बघा, महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी आपल्या बालसवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली, एक संकल्प सोडला. परिणाम बघा काय दिसतोय. पुढील 100 वर्षामध्ये, म्हणजे महाराजांना एवढं मोठं आयुष्य लाभलं नव्हतं, 50 वर्षाचं आयुष्य लाभलं होतं, पण त्यांनी जी प्रेरणा दिली त्या प्रेरणेचा परिणामसुद्धा फार महत्त्वाचा आहे. या संकल्पापासून पुढील 100 वर्षात, म्हणजे 1645ला त्या रायरेश्वराच्या मंदिरात महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्मितीचा संकल्प सोडला होता. पुढील 100 वर्षात म्हणजे 1745 पर्यंत आपल्याला दिसतं की अखंड हिंदुस्थानभर मराठी सत्तेचा डंका वाजत होता. हे केवळ मी असं म्हणत नाही की संकल्पाने होतं, पण संकल्पाचं अधिष्ठान, संकल्पाचं महत्त्व आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे कोणतंही काम मनापासून करणं, प्रामाणिकपणे करणं हा एक संकल्पाचा खूप मोठा आणि महत्त्वाचा भाग असतो. महाराजांच्या जीवनचरित्राचा विचार करताना, अभ्यास करताना आपल्याला पदोपदी एक गोष्ट जाणवते, कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या, मोठी स्वप्न पाहता येतात, नव्हे ती सत्यात उतरवता येतात. याचं एक ज्वलंत उदाहरण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपण मात्र अगदी नको ती क्षुल्लक कारणं देत राहतो आणि खऱ्या अर्थाने रडत राहतो. मग विद्यार्थी असेल तर अभ्यासाबद्दल असेल, खेळाडू असेल तर खेळण्याबद्दल असेल, किंवा एखादा आपण व्यवसाय निवडला असेल त्याबद्दल असेल, नोकरीबद्दल असेल, ज्या कोणत्या क्षेत्रात आपण काम करतो आहे, ज्याचा आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मोबदला मिळतो आहे, असं कोणत्याही प्रकारचं काम हे मनापासून करणं
ही आजच्या काळाची गरज आहे, हे आपण कदापि विसरता कामा नये. महाराजांनी त्यावेळच्या एकूण सर्व परिस्थितीचा अभ्यास विचार केलेलाच होता आणि त्या प्रतिकूल परिस्थितीवर त्यांनी अत्यंत यशस्वीपणे मात केली. त्यासाठी काही गोष्टी वापरल्या. त्यातली एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आपल्याला खूप प्रेरणा देऊन जाणारी आहे, ती म्हणजे गनिमी कावा. गनिमी कावा आपल्याला खूप काही शिकवतो. काय शिकवत असेल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेस महाराजांचे आपण जर शत्रू बघितले किंवा ज्यांच्याशी महाराजांनी संघर्ष केला, असं काही नाही आहे की महाराजांसोबत सगळेच उभे होते, एक समाजाचा गट तरी संपूर्ण होता उभा, असं काही एक नव्हतं. अनेक अप्तस्वकीय सुद्धा विरोधात होते. याही पलीकडे आदिलशाह किंवा दिल्लीचा मुघल बादशाह सारख्या परकीय सत्ता या देशात राज्य करीत होत्या. याशिवाय काही परकीय नव्याने येत होते, त्यामध्ये इंग्रज आहे, फ्रेंच आहे, पोर्तुगीज आहे, डच आहे, अशा अनेक सत्ता त्या कालखंडात आणि त्यांच्याशी महाराजांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे संघर्ष झालेला आपल्याला बघायला मिळतो. या सगळ्यांशी संघर्ष करताना महाराजांनी जे एक शस्त्र वापरलं किंवा ज्याला आपण अस्त्र म्हणू शकतो किंवा एक पद्धत म्हणू शकतो, ती पद्धत म्हणजे गनिमी कावा. काय शिकवतो आपल्याला गनिमी कावा? एखादा व्यापारी असेल तर त्याच्यासाठी आहे कमी इन्व्हेस्टमेंट आणि जास्त नफा म्हणजे गनिमी कावा. म्हणजे तुमच्याकडे कमीत कमी संपत्ती असेल, कमीत कमी पैसा असेल, कमीत कमी धन साहित्य साधनं कमीत कमी असेल तरी सुद्धा आपण जर नीट विचार केला तर आणि व्यवस्थित अभ्यासपूर्ण काम केलं तर आपण निश्चित स्वरूपात यशस्वी होऊ शकतो. विद्यार्थ्यांबद्दल सुद्धा हीच गोष्ट तेवढीच उपयुक्त आहे. अनेक गोष्टी प्रतिकूल असू शकतात. शाळा आहे, क्लास आहे, काहींना असतो, काहींना नसतो. चांगल्या गुरुची भेट होणं हा सुद्धा एक नशिबाचा भाग असतो आणि अशा अनेक गोष्टी. पण या सगळ्यावर मात करण्याची स्वतःची महत्वाकांक्षा, जिज्ञासा ही फार महत्त्वाची आहे आणि ती जर नसेल तर सर्व असूनही आपण काहीच करू शकत नाही. त्यानंतर गनिमी काव्यातच मला तुम्हाला एक खूप दुसरं एक उदाहरण द्यावंसं वाटतंय. त्यामध्ये प्रामुख्याने सुरुवात ही नियमितपणे लघुतेपासून होते. लघुते म्हणजे काय? लहानापासून सुरुवात होते. एकदम काहीच घडत नाही. हिंदवी स्वराज्य एकदम मोठं झालं का? नाही. टप्प्याटप्प्याने प्रचंड संघर्ष, पण सतत त्याचाच ध्यास, जळी स्थळी काष्टी पाषाणी एकाच गोष्टीचा विचार सतत करणं म्हणजे आपण यशाकडे जातो. यशही आपल्याला सहकार्य करतं, पण त्या प्रकारचा ध्यास आपल्या मनात निर्माण होणं, लागणं फार महत्त्वाचं. रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन करताना एक 2-3 खूप छान ओळी मला या संदर्भात आठवतात. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे. या गोष्टी आपल्याला सगळ्यांनाच खूप मार्गदर्शक आहे. आपलं चालणं, बोलणं, संवाद साधणं या गोष्टी मनुष्याला खूप पुढे घेऊन जाणारे असतात.
बघा ना, एखादं विशिष्ट व्यक्तिमत्व असतं, त्याची उभी राहण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत आपल्याला भारावून टाकते. हे सगळं महाराजांकडे होतं आणि याचं शब्दशः वर्णन त्यावेळेस समकालीन, जे रामदास स्वामी समकालीन आहेत महाराजांचे, त्यांनी करून ठेवलं आहे. आणि आपल्याला ते प्रेरणादायीच आहे. म्हणजे समर्थांनी जे वर्णन करून ठेवलं आहे त्यातून आपण बोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तो बोध आपण आपल्या जीवनामध्ये वापरणं म्हणजे आज खऱ्या अर्थाने मी एक महाराजांचा मावळा म्हणून आपल्याशी संवाद साधत आहे. पण मी एक मावळा म्हणून माझं काम यशस्वीपणे मी केव्हा करेल? तर मी स्वीकारलेलं जे काही काम आहे, जे काही माझं रोजीरोटी आहे, ज्यातून मला 2 वेळचं माझा उदरनिर्वाह होतो, असं जे काही माझं काम आहे, म्हणजे मी त्यातून कोणत्या ना कोणत्या प्रकारचा मोबदला घेतो आहे ना, ते काम इमानदारीने, मेहनतीने करणं ही याच काळाची गरज आहे. हे महाराजांनी आपल्याला शिकवलं आहे. आणि मग त्यासाठी काय करायचं आहे? त्यात यश मिळवण्यासाठी आपलं काम नुसतं काम करायचं म्हणून करायचं नाही, काम उत्तम झालं पाहिजे आपलं. ती उत्तमता फार महत्त्वाची आहे. आणि ह्या उत्तमतेचं एक दुसरं अलीकडच्या कालखंडातलं, ज्याला आपण आधुनिक मॅनेजमेंटच्या स्वरूपासाठी असलेलं जे उदाहरण आहे ते म्हणजे सेवा क्षेत्र. आपण जे काही काम करतो ना, त्यात यश आपल्याला केव्हा मिळू शकतं? तर त्या संदर्भात आपण जी सेवा देत असतो लोकांना. अनेक प्रकारे उदाहरणं आपण घेता येऊ शकेल. जसा मी एक शिक्षक आहे, तर माझं काम आहे विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे शिकवणं, ते समजेपर्यंत अशांत राहणं, म्हणजे अस्थिर राहणं. मला म्हणजे जर मी शिकवलं आहे आणि ते मुलांना नाही समजलं तर आपल्याला झोप नाही आली पाहिजे की नाही. ती जोपर्यंत येत नाही, मी माझं काम व्यवस्थित जोपर्यंत पार पाडत नाही, म्हणजे शेवटच्या बेंचवरच्या मुलापर्यंत जोपर्यंत ते पोचलं आहे हे मला समजत नाही, तोपर्यंत मी आपलं काम करत राहणं. एखादा दुकानदार आहे, त्याच्याकडे येणारा ग्राहक हा समाधानी, संतुष्ट कशा प्रकारे होऊ शकेल याचा त्याने विचार कर. विविध प्रकारची दुकानं आहेत, पण त्या ठिकाणी येणारा ग्राहक हा फार त्याच्यासाठी देव आहे. माझ्यासाठी विद्यार्थी हा देव आहे. एका शिक्षकासाठी विद्यार्थी हा देवच आहे. त्याची सेवा करणं दुकानदाराने, एखाद्या व्यावसायिकाने, एखाद्या उद्योजकाने, त्याच्याकडे जे ग्राहक आहेत हे खऱ्या अर्थाने त्याचे देव आहेत. आणि त्याचं यश हे केव्हा परिपूर्ण असणार आहे? जेव्हा तो त्यांची सेवा व्यवस्थित करेल. आणि हे सेवा क्षेत्राचं महत्त्व आपण ओळखणं, त्यात पारंगत होणं, असं काम करणं की इतरांना त्या कामाचं आश्चर्य वाटलं पाहिजे. अरे काय काम केले आहे, चांगल्या अर्थाने. हे आपल्याला कोणी शिकवलं आहे? ते महाराजांनी शिकवलं आहे. हे आपण कदापि विसरता कामा नये. अजून महाराजांनी आपल्याला काय सांगितलं आहे? आपण आपलं जे काही क्षेत्र आहे किंवा जे काही काम आहे ते करताना नियमितपणे सावध असणं फार आवश्यक आहे. अखंड सावध असणं. महाराजांच्या जीवनाचा अभ्यास केला तर ते आपल्याला त्याच्या संपूर्ण कालखंडामध्ये कुठेही महाराज बेसावध होते असं एकही उदाहरण दिसत नाही. आपणही आपल्या जीवनामध्ये याची नियमितपणे काळजी घेणं, सतत सावध असणं, चहूबाजूने विचार करणं याची नितांत गरज आहे. बघा, मी महाराजांचा विचार करताना किंवा महाराज मला ज्यावेळेस मी ज्यावेळेसचा अभ्यास करतो, आणि एक गोष्ट मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो. बालपणापासून
छत्रपतींच्या विचारांचा एक म्हणजे त्यांच्या ज्या गोष्टी होत्या त्यांचा एक प्रभाव मनावर होताच. पण तीच गोष्ट मी जितक्या वेळा अभ्यासली मला प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन शिकायला मिळालं. त्याच गोष्टीतनं हे महाराजांचं वैशिष्ट्य फार मोठं आणि ते वैशिष्ट्य मला सतत प्रेरणा देत राहतं. आज हा व्हिडिओसुद्धा मी त्याच प्रेरणेतून बनवतो आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. मित्रांनो, अखंड सावध राहणं ही महाराजांनी आपल्याला दिलेली फार मोठी देणगी आहे. त्यानंतर कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही लघुतेपासून होते. स्वराज्य काही एकदमच मोठं झालं नाही आहे. ते निर्माण झालं तेव्हा एक शहाजीराजांची जी काही जहागिरी होती त्या जहागिरीचं काम फक्त त्यांचा मुलगा या नात्याने छत्रपती शिवाजी महाराज पाहत होते. छोटीशी जहागीर होती, पुणे सुपेच्या जवळपास असणारा हा सगळा परिसर. वयाच्या 15व्या वर्षी त्याने रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली, संकल्प सोडला आणि पुढील 100 वर्षामध्ये आपल्याला चित्र बघावयास मिळतं. भारतभर मराठ्यांच्या सत्तेचा डंका हा वाजलेला दिसतो. सुरुवात ही लहानानेच होते, थोड्यानेच होते, एकदम होत नाही. अगदी एकदम आपला अभ्यासही कधीच होत नाही. त्यामुळे कधीही मी एकदम सर्व करेल, एकदम सर्व होईल, एकाच वेळेस सर्व करेल असा विचार कधीही करू नये हे आपल्याला महाराज सांगतात. सतत ध्येयाचा पिछा पुरवणं, ध्येयापासून दूर न जाणं, ध्येयावर लक्ष द्यायचं म्हणजे काय, मला जीवनात काय करायचं आहे हे आपण आधी निश्चित केलंच पाहिजे. म्हणजे मी ज्या क्षेत्रात काम करतोय त्यात मला उत्तमता साध्य करता आलीच पाहिजे आणि त्यासाठी म्हणून जे जे काही आवश्यक आहे ते सर्व करणं प्रामाणिकपणे, चांगल्या अर्थाने, सरळ मार्गाने, चुकीच्या मार्गाचा वापर न करता, मेहनतीने, कष्टाने आपण जीवनात यशस्वी होणं हे महाराज आपल्याला सांगतात. ते आपल्याला मार्ग दाखवतात आणि याचा अनुभव आपल्याला महाराजांचं चरित्र अभ्यासताना पदोपदी आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे महाराजांच्या चरित्राचा विचार करताना किंवा अभ्यास करताना शॉर्टकटचा किंवा अशा काही मार्गाने निवडून पटकन यशस्वी होणं हा प्रकार नाही स्वीकारायचा कधीच. टप्प्याटप्प्याने मिळत जाणारं यश आणि मेहनतीने मिळत जाणारं यश हे आपल्याला आयुष्यभर कामास येणार असतं, हे आपण कदापि विसरता कामा नये. हे सगळं करताना संकट येणारच आहेत. महाराजांवर काय कमी संकट आलीत का? ही संकटे आपल्याला जिद्द देतात, ताकद देतात, विश्वास देतात, आपली प्रतिकार क्षमता वाढवतात आणि त्यामुळे संकटांचा धैर्याने सामना करणं, संकटांचा अभ्यास करणं. बघा ना, महाराजांच्या एकूण जीवनाचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की अफजल खानाचा वध केवढं मोठं संकट होतं. इतिहासाचा अभ्यास हा त्यासाठीच करायचा आहे. महाराजांनी केला होता ना इतिहासाचा अभ्यास. त्यांच्या मातेने त्यांना लहानपणी रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्यात, म्हणजेच त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला होता.
अफजलखानाच्या वधाच्या वेळेस जी वाघनखं वापरली, बघा लक्षात घ्या, ही वाघनखं महाराजांच्या आधी कोणी वापरले तर आपल्याला दिसतं का? पण पुराणकथांमध्ये एक कथा आहे नरसिंहाची, त्याने त्या हिरण्यकश्यपूचं पोट फोडण्यासाठी वाघनखच वापरली. मग ही कल्पना आपल्याला जिथून महाराजांना सुचलेली असू शकते. किंवा दुसरे एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो, महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचं. फार वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे छत्रपतीच्या जीवनातली. पण आपण जर नीट अभ्यास केला तर आपल्याला याचा संदर्भ थेट महाभारतात, म्हणजे पांडवांना लाक्षागृहात दुर्योधनाने जाळून मारण्याचा प्लॅन केलेला असतो, पण त्यातून पांडव बरोबर सीतापीने स्वतःची सुटका करून घेतात. ते महाभारतात सांगितलं आहे. पण मित्रांनो, एक इतिहासाचा अभ्यासक या नात्याने मी आपणास सांगू इच्छितो, शिवाजी महाराज खरोखर आग्र्याच्या काळ कोठडीतून नेमके कधी बाहेर पडलेत हे इतिहासाला अजून माहीत नाही आहे. 2 दिवस इतिहासाला माहिती आहेत. ज्या दिवशी महाराज काळ कोठडीमध्ये नाही आहे ही बातमी तिथला जो सरदार आहे तो औरंगजेबाला नेऊन देतो आणि मग महाराजांची शोधाशोध सुरू होते. ती ज्या दिवशी बातमी औरंगजेबाला कळते त्याची नोंद इतिहासामध्ये आहे. आणि दुसरी नोंद मिळते ती महाराज राजगडावर ज्या दिवशी पोचले ती नोंद इतिहासामध्ये आहे. या स्पष्ट नोंदी आहेत. बाकी सगळे बांधलेले अंदाज आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला आत्ता 2-3 ज्या गोष्टी सांगितल्यात की अरे संकल्पाचं जीवनामध्ये फार महत्त्व आहे. सृष्टी आपल्या मदतीला धावते. पुरी कायनात म्हणजे सृष्टी. अचंबित करणाऱ्या खूप गोष्टी आहेत या महाराजांच्या जीवनात. आणि म्हणून या गोष्टींचं महत्त्व आपण ओळखणं फार आवश्यक आहे. ज्या प्रकारे रामदास स्वामी म्हणतात की शिवरायांचे सलगी देणे कैसे, संवाद साधणं, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे बोलणे कैसे. आपलं चालणं, बोलणं, संवाद साधणं, माणसं जोडणं. जोडलेला कोणता माणूस कधी कसा कामास येईल आपण सांगू शकत नाही. त्यामुळे शक्य तेवढी आपण माणसं जोडत राहणं. महाराजांच्या जीवनातलं एक छोटंसं उदाहरण मी सांगतो की आपल्याला अचंबित करणारं असतं की महाराज ज्यावेळेस आग्र्याच्या काळ कोठडीमध्ये होते त्यावेळेस तिथे आजूबाजूला पहाऱ्याला जे सेवेकरी होते औरंगजेबाचे, त्यांच्या मनामध्ये सुद्धा महाराजांविषयी महाराजांनी एक आत्मीयता निर्माण करण्यात यश मिळवलं होतं हे निश्चित स्वरूपात सांगता येऊ शकतं. हे शिवरायांचे सलगी देणे कैसे, कशा प्रकारे ते संवाद साधत होते, त्यात किती गोडवा होता, किती माधुर्य होतं. मग ही गोष्ट आपल्यालाही काहीतरी सांगून जाते. आणि आपल्याकडे जो नसेल तर आपण तो परिश्रमाने मेहनतीने मिळवला पाहिजे. संकटही येतच आहेत, ती महाराजांवर पण आलीत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जर संकट मला संपवणारं असेल, संकटावर मी मात करू शकणार नसेल असं जर लक्षात आलं तर आपण काय करायला हवंय, यशस्वी माघार घेता येणं आपल्याला फार गरजेची आहे. ती तात्पुरती माघार असते, कायमची नसते.
तुम्हाला एक लव्हाळं म्हणून वनस्पती असते बघा, गवतासारखी असते. जेव्हा महापूर येतो ना तेव्हा ते लव्हाळं असं जे असतं ते असं होऊन जातं, पण महापूर गेला की पुन्हा सरळ होतं. असं आपल्याला जीवनात जमलं पाहिजे. आणि हे असं तुम्हाला वाटू शकतं की महाराजांनी असं केलंय का खरोखर? तर हो, महाराजांनी असं केलंय. महाराजांचा अफजल खानाशी झालेला पत्रव्यवहार जर आपण अभ्यासला तर आपल्याला कळतं. याही पलीकडे जाऊन म्हणजे अफजल खान प्रचंड मोठं सैन्य घेऊन निघाला होता, पण केवळ महाराजांच्या शब्दचातुर्याने पण नाही असं म्हणता येऊ शकेल. त्यांनी जी पत्र खानाला पाठवली ती आजही आपल्याकडे पुरावा म्हणून उपलब्ध आहेत, आणि ती सगळी वाचलीत तर कळतं की केवळ 10 सेवेकरींसहित किंवा 10 लोकांसहित, 10 सैनिकांसहित तो अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांना भेटायला यायला तयार झाला. हे महाराजांचं शब्दचातुर्य. हे आजच्या उद्योजकाला समजलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. मला जर यशस्वी व्हायचं असेल एखाद्या व्यवसायामध्ये तर हे चातुर्य मला जमलं पाहिजे. माझे विरोधक कोण आहे ते आपल्याला कळालं पाहिजे. त्याच्यावर मात कशी करायची ते आपल्याला कळालं पाहिजे. आज आपण सगळे जागतिकीकरणाच्या याच्यात अडकलेलो आहोत, आणि मग त्यामुळे या ठिकाणी सेवा क्षेत्राचं महत्त्व प्रचंड मोठं आहे. हे सेवा क्षेत्र जेवढं विस्तृत असेल, जेवढं चांगलं असेल, जेवढं प्रभावी असेल तेवढेच आपण यशस्वी होऊ शकतो. प्रत्येकाचं सेवा क्षेत्र वेगळं असू शकतं. जसं मी शिक्षक आहे तर माझ्यासाठी विद्यार्थी यांची सेवा करणं, हा विद्यार्थी हा माझ्यासाठी देव आहे. तो समाधानी असेल तर मी यशस्वी आहे. तसंच दुकानदार, गिऱ्हाईक, दुकानदारासाठी गिऱ्हाईक, विविध प्रकारची दुकानं आहेत त्यासाठी त्यांचे गिऱ्हाईक, हॉटेल्स असतील त्यांच्याकडे येणारा त्यांचा ग्राहक, एखादा उद्योजक असेल त्याचा सुद्धा ग्राहक. या ग्राहकाच्या अपेक्षा तो किती आणि कशा प्रकारे पूर्ण करू शकतो हे आपल्याला केवळ सेवा क्षेत्रावरच कळू शकतं. आणि म्हणून आपलं यश आणि आपलं अपयश हे केवळ आपल्या स्वतःच्या सेवा क्षमतेवर अवलंबून आहे. मग ती सेवा आपल्या ग्राहकाची असेल, विद्यार्थी असाल तर ज्ञानाची आहे, खेळाडू असाल तर खेळाची आहे. आपलं जे काही क्षेत्र असेल त्याची सेवा आपल्याला जितकी व्यवस्थित करता येऊ शकेल तितकं उत्तम यश आपल्याला मिळू शकेल. हे मी नाही सांगत आहे, हे महाराज सांगत आहेत. आणि हे आपण कदापि विसरता कामा नये. आज आमच्या सगळ्यासमोर एक खूप मोठी भीषण समस्या, आणि कैक वर्षापासून, शेकडो वर्षापासून आपण त्याचा बळी ठरत आलो, आणि तो म्हणजे एक अंधश्रद्धा. विविध प्रकारच्या आपल्या अंधश्रद्धा आपल्या आजूबाजूला आहेत. त्या कोणत्या त्यावर चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे, पण एक छोटंसं उदाहरण म्हणून सांगतो. अमावस्या याबद्दल आपल्या मनामध्ये खूप पॉझिटिव्ह किंवा चांगला दृष्टिकोन नसतो, पण महाराजांनी त्यांच्या अनेक लढाया, योजना या अमावस्येच्या रात्रीचा आधार घेऊन पूर्ण केल्या. म्हणजे तो अमावस्येचा काळाकुट्ट अंधार आपल्याला आपली योजना पूर्ण करायला
मदत करतो, हे महाराजांनी जे ओळखलं होतं, ही जी एक वैज्ञानिक दृष्टी त्यांच्याकडे होती, ती आपण आजच्या काळाच्या अनुषंगाने वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढचा एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे एक कल्पकता किंवा एक दूरदृष्टी असणं फार आवश्यक आहे. मला सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजेच एक 1650च्या जवळपासची गोष्ट आहे. 1645ला त्यांनी प्रतिज्ञा घेतली आणि त्यानंतरच्या कालखंडात त्याच्या कामाला सुरुवात झाली. पण दूरदृष्टी बघा काय आहे की पश्चिम किनारपट्टी ही महाराजांना जवळ होती आणि लक्षात आलं होतं त्यांच्या की समुद्रमार्गे आपल्यावर परकीय आक्रमक येऊ शकतो, त्यापासून आपल्याला धोका असू शकतो, आपल्याला म्हणजे स्वराज्याला, आपल्या मातृभूमीला, आणि तो मिटावा म्हणून त्यांनी सुरुवातीला त्या परकीयांचीच मदत घेतली. म्हणजे स्वतःचं आरमार उभं करताना त्यांनी त्यावेळेस पोर्तुगीजांची मदत घेतली आणि नंतर मात्र स्वतःचं बलशाली असं आरमार उभं केलं. आणि हे इतकं बलवान आरमार होतं की या आरमाराने पुढे इंग्रज फौजेचा सुद्धा, ब्रिटिश आरमाराचा सुद्धा पराभव केला होता. महाराजांनी ज्या बोटी बनवल्या त्यांना संगमेश्वरी बोटी असं म्हटलं जातं. त्या आकाराने लहान होत्या पण युद्धकार्यात अतिशय चपळ वेगवान हालचालीसाठी त्याचा उपयोग झाला. आणि अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याबद्दल लिहून ठेवलं आहे की भविष्यामध्ये जर इथं आपल्याला आपलं स्थान टिकवायचं असेल तर अशाच प्रकारच्या बोटी आपल्याकडे पण पाहिजेत. ही जी कल्पकता आहे, ही जी दूरदृष्टी आहे, ही उद्योजकाने किंवा विद्यार्थ्याने सुद्धा आपल्या जीवनात स्वीकारणं, अवलंबणं हे फार महत्त्वाची आणि काळाची गरज आहे. अजून एक मला महाराजांनी सांगितलेला एक मुद्दा आठवतो. महाराजांनी सांगितला म्हणजे मी सतत महाराजांच्या विचारात असल्या कारणाने, त्यांचा एक मावळा असल्या कारणाने नियमितपणे जेव्हा जेव्हा माझ्या जीवनात समस्या येतात तेव्हा महाराज असेल त्यांनी काय केलं असतं असा प्रश्न मी स्वतःलाच विचारतो आणि मग त्यावर उत्तर मला महाराज सांगतात. असंच एक मुद्दा आहे. मुद्दा तो रामायणातला आहे. संदर्भ मी रामायणाचा यासाठी देतो आहे की रामायणामध्ये सर्व वानरसेना त्या सागरापर्यंत आलेली असते आणि लंकेत जायचं असतं. तर कोणी जायचं गोपाली? त्यामध्ये सुग्रीव, जांबवंत, हनुमंत असे सगळे वीर असतात तिथं बसलेले. तर जांबवंत हनुमंताला अनुभव, ते साक्षात्कार देतो. म्हणजे एक आठवण करून देतो की अरे तुझ्याकडे ना ती क्षमता आहे, फक्त ती आतापर्यंत गुपित आहे किंवा ती सुप्त होती, तिला ऊर्जित अवस्था दे. तू जाऊ शकतोस, तू करू शकतोस. जांबवंताच्या प्रेरणेने हनुमंत श्रीलंकेत जाऊन सीतामाईंना भेटला. रावणाची लंका जाळली. जी एक सुप्त शक्ती, जी दाबलेली शक्ती त्या हनुमंताजवळ होती, हनुमानाजवळ होती, ती तुम्हा आम्हा सगळ्यांजवळ आहे, प्रत्येकाजवळ आहे. ती ओळखणं, तिला प्रज्वलित करणं हे आपलंच काम आहे. ती जितक्या लवकर आपल्याला समजेल तितक्या लवकर आपला विकास हा निश्चित असतो. हनुमंताला जांबवंत भेटला. आपण कोणत्या जांबवंताची वाट बघणार आहोत का? नाही. आपण आपल्या मनाला विचारू शकतो,
कशा प्रकारे विचारू शकतो, एक छोटंसं उदाहरण म्हणून सांगतो. महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, ते उदाहरण नाही आहे. पण मला जे उदाहरण सांगायचं ते असं आहे की असं एक क्षेत्र, तुमचं आज जे काही वय असेल त्या वयाचा अनुभव घेता, होऊन गेलेल्या कालखंडात स्वतःच्या आयुष्यामधला असे कोणतं क्षेत्र आहे की ज्यात 8 तास 10 तास 12 तास काम केलं ना तरी आपल्याला थकवा येत नाही, असं जेव्हा जेव्हा जाणवतं ना, समजायचं की ते आपलं करिअर आहे, ते आपलं आवडीचं क्षेत्र आहे. आणि अशा आवडीच्या क्षेत्रात आपण जर गेलो तर मित्रांनो, मी स्व अनुभवाने तुम्हाला सांगू इच्छितो की 18-18 तास काम केलं ना तरी थकवा येत नाही. थकवा केव्हा येतो? निवडलेलं क्षेत्र आपल्या आवडीचं नसेल तर. पण शेवटी मग ती ॲडजस्टमेंट असते. पण क्षेत्र निवडताना याचा जरूर आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षाच्या अनुषंगाने मला महाराजांनी जे काही सांगितलं, मी महाराजांकडून जे काही शिकलो ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न केलेला आहे. आपण सगळ्यांनी माझे म्हणणं ऐकून घेतलं. मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे. यातील जे योग्य आहे, जे तुमच्या उपयोगाचं आहे तेवढंच घ्या. जे तुमच्या उपयोगाचं नाही आहे ते सोडून द्या. आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. छत्रपती शिवाजी महाराज की जय.